आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीडच्या परळीमधील वाण धरण ओव्हरफ्लो, परळीसह 15 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला, नागरिकांना मोठा दिलासा। जळगावच्या अंमळनेरमध्ये जोरदार पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो, परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जळगावच्या गिरणा धरणाचा जलसाठा 41.45%वर, शहरामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम। बदलापुरात पाणीपुरवठा करणारं बारवी धरण ओव्हरफ्लो, ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली। वाशिम जिल्ह्यातील 92 लघु प्रकल्पांपैकी 28 प्रकल्प 100% भरले। दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ। भुसावळच्या पाण्याची आवक वाढल्यानं हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। हतनूर धरणामधून तापी नदीमध्ये 18,000 क्युसेक्नं पाण्याचा विसर्ग। अकोला शहरातील काठेपूर्णा धरण 83% भरलं। शहरवासियांना आता 6 दिवसांऐवजी 2 दिवस आड पाणी पुरवठा होणार। नाशिक जिल्ह्यातील 6 धरणं ओव्हरफ्लो, पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामधील पाण्यामध्ये वाढ। गंगापूर धरण 89% भरलं। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परभणीमध्ये जोरदार पाऊस, सोयाबीन कापसासह खरीप हंगामातील पिकांना जीवनदान, शेतकऱ्यांना दिलासा।